मेरा गाव मेरा देश दोराना एक विषय होता आपला दिनेश वाची दाखाडीन आणि त्यांनी तेवढी शूटिंग करतो. मेरा गाव मेरा दारोह हे माहिती ऑनलाईन करायला लागली होती. काय करायला होती म्हणजे डोंगऱ्या देव गड आणि देवमोगरामाचा आपलं त्यामुळं वारसा स्थळ अमृत सांस्कृतिक परंपरा पंचायती सांस्कृतिक नंतर मंदिर गड नंतर डोंगऱ्या देव आणि देवमोगरा माता नंतर मुख्य बांधकाम वीट वगैरे नंतर खाजगी समुदाय आणि वर्तमान स्थिती चांगली वर्तमान उपयोग धार्मिक स्थळे जोखीम घटक म्हणजे चोरी वगैरे प्रवेश आणि परवानगी आवश्यक आहे का होय. नंतर लोक परंपरा डोंगऱ्या देव कोकणी समाज जास्त म्हणजे लिखिलं. नंतर डोंगऱ्या देव हे आदिवासी समाजातील कोकणी जमातीचे एक वारसा आहे. नंतर ऋतूनुसार वर्षातून एकदाच नंतर घटत आहे. नंतर उत्सवाचे नाव जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट हे जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्षातून एकदा 9 ऑगस्टला आदिवासी नृत्य नंतर अंदाजे आपल्या ग्रामपंचायतला 200-300 लोक राहतात असे टाकेल. नंतर पंचायत किरकोळ नंतर क्रेडिट प्रशिक्षण पायाभूत सुविधा बस तेवढं एवढाच. धन्यवाद. ज्या दिवसपणे 4-5 महिन्यापणे मै जवळ उडाव तवना कुठली आपसाला 15वी तारीख असो या पैसा असो निधी वगैरे आपल्याला काही जमा होईनी नाही. परंतु घरपट्टी पाणीपट्टी वसुली जरी नाही होईनी तरी आम्ही या 5 महिन्यामध्ये विसरवाडीला दुकानवर आपला उधार खाता आणि बाकीना आपला गावना काम करणारा पाईपलाईन असो गटार दुरुस्ती असो तर तुम्हाला बी हे वाटेन की एक अंदाज 1.5 लाख रुपये आमना त्या तेवढाच क्षेत्रावर खर्च होईल डायरेक्ट फक्त पाईपलाईन दुरुस्ती आणि गटार दुरुस्ती एक दोन धाडा करेल. पण पाईपलाईन आपला गाव एवढी फुटं तर सांगाना काम नाही तर त्यावर आपला एवढा खर्च होईल फक्त एकच विषयावर. बाकी हात पंपना काय प्रॉब्लेम जास्त नाही होणार मोटरना काय प्रॉब्लेम नाही होणार. म्हणजे आपली घरपट्टी जमा करणार या नाही करणार तरी ग्रामपंचायतना जो कर्तव्य ते ग्रामपंचायत करीच राहिनी. आम्ही आमना पद्धतना उधार करे किंवा स्वतः माना व्यक्ती सात माना स्वतःना खर्च करीने आम्ही त्या करेल उज. आणि पुढे ते मुद्दाही न दाखवू मागील महिना अखेर झालेला जन्म मृत्यू विवाह नोंदीचं वाचन करणे. आपला काय राहत जन्म मृत्यूना की जी घटना जठ घड त्यांनी नोंद तटच व्हायला पाहिजे. आता समजा आपण PSC ला घ्याव PSC ला तट बाना जन्म होईना तर PSC मध्ये त्यांनी नोंद व्हायला पाहिजे तटनीच आपल्याला सर्टिफिकेट भेटेल. आपली अठ नोंद करायला काय गरज नाही कारण की जनगणना हे 2 जागांनी व्हायला पाहिजे बानी हा सगळ्यात मोठा विषय राहा. आणि मृत्यूना बी तशाच की मृत्यू ज्या आता समजा 8 व्यक्ती जर मोगराणीला ऍक्सिडेंट होईना तर त्यांनी मोगराणीला ग्रामपंचायतला त्यांनी नोंद व्हायला पाहिजे पोलीस पंचनामा व्हायला पाहिजे आणि पोलीस पंचनामा आणि त्यासना रिपोर्ट लिहिणी ग्रामपंचायत नोंदाना आणि तो दाखला तसनीच भेटेल. हा आपला जन्म आणि जन्म मृत्यू अशा की वेळेवर नोंदल्या वेळेवर ऑनलाईन करल्या कारण की याला आपल्याला आदेश काढायला खूप म्हणजे अवघड हो तहसील डिपार्टमेंट मध्ये. त्यांनी करता सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्यांना लग्न वगैरे होईना विवाह नोंदणी करा दोन्हीचा आधार कार्ड दोन्हीचा जन्मना पुरावा स्टॅम्प रेशन कार्ड लग्न पत्रिका आणि फोटो एवढा सगळा लागता. काही कंपल्सरी बटसाला माहितीच पण पुन्हा एक धडा मी आवृत्तीने सांगू. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याबाबत आपण आता बॅनर लावायला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता राज्यस्तरीयला एवढा बक्षिसत विभागीय स्तरीयला एवढा बक्षिसत जिल्हा स्तरीयला एवढा बक्षिसत तालुका स्तरीयला एवढा बक्षिसत याप्रमाणे तुम्ही बक्षीसची रक्कम देखील तर हे डायरेक्ट एक अंदाज जरा किखला पैसा म्हणजे 14-15 कोटी रुपया एवढा बक्षीस आपल्याला एवढा 8 घटक या 8 घटकवर या काम कराना हे शासनाने ज्या दिलं
या मुख्य घटक या 7 आपल्याला दिलं, त्या 7 घटकवर आपल्याला पूर्ण काम कराना सुशासन युक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था व समीकरण, लोकसहभागातून व श्रमदानामधून कामे, नंतर जलसमृद्ध, स्वच्छता, हरित गाव, मनरेगा व इतर योजनेचं अभियान, नंतर समक्ष पंचायत, स्वनिधी व लोकनियोजन, उपजीविका विकास व सामाजिक न्याय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रमा आपल्याला काम कराना आणि तो काम करीने त्याला आपल्याला प्रत्येक केला गुणत. आता माग अधिकारी पण आमना पंचायत समितीना एबीडीओ साहेब बी लागा आणि जिल्हा परिषद, अंगणवाडी, ते नंतर घरकुल त्या स्वतः चेक करी घ्या. सरपंच दादा होता त्या दिवसला. तर येणे करता आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कामा करणं पडते. त्याने नंतर आपल्याला जीपीडीपी आराखडा तयार कराना, तर तो तयार करण करता मै माना पद्धतना थोडासा काही कामा लिखित होणार. मला जेवढी कल्पना, मला जेवढा या 5-6 महिन्यामध्ये जेवढा अनुभव ना त्याप्रमाणे बाकी तुम्ही मला सांगा. ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करणे व देखभाल दुरुस्ती करणे. म्हणजे ग्रामपंचायत, आता ग्रामपंचायत शासननी जी मंजुरी येईल तो नाशिक पॅकेज म, तर अशा रूमात की आपल्या ग्रामपंचायत बॉडीना तेवढा 11 सदस्य बी बसू नाही शकता अशी आपली ग्रामपंचायत. तर आपल्याला येणारा काम ह्या ज्या समोरने भिंतत हई सरपंच रूम आणि क्लार्क एक रूम, म्हणजे ह्या जर 2-2 भिंत काढणार तर समोर डायरेक्ट 30 फुटनी सरळ बिल्डिंग होऊ जाय डायरेक्ट. आणि मग आपल्याला एक राऊंड टेबल वगैरे बनवता येईल, म्हणजे हॉल व्यवस्थित बनवता येईल आणि समोर ग्रामपंचायत अधिकारीने बनवता येईल. आणि अठे या 2 दरवाजा ते मग एक भिंत टाकी दिना, म्हणजे एक क्लार्क आणि स्पेशल रूम बनी जाय. हाई ऑपरेटरने हाई स्वतंत्र होई जाय. म्हणजे आपण अशा एकदम बनाडू शकतो. कारण आता मी मला मोगराणीला काम चालू आहे, एकदम सुंदर बनवणार. म्हणजे आखो तिना म्हणजे उद्घाटन बाकी आहे, परंतु तुम्ही देखशा तर तुम्ही बी सांगशा ती येण्यापेक्षा दाखली, पण तड आम्ही करायला प्रयत्न करणार आणि ती सक्सेस करणार. तर तशा आपल्याला आठ येणारा आराखडा आपी ती टाकीत हो तरतूद कर देऊ आपी. उर्वरित ठिकाणी गटार व रस्त्याचे कामांचे नियोजन करणे, म्हणजे ह्या 2 प्रकारना कामा आपी नियोजन करेल उज. ते नंतर सर्व शासकीय इमारत देखभाल दुरुस्ती करणे, म्हणजे शाळा असेल, अंगणवाडी असेल. आता आपला राजीव गांधी भवन आता समजा तो ज्या वर्षीने बांधले त्याने ते मग आता त्याला दुरुस्ती करणं पडेल. ते नंतर समाज मंदिर, नंतर काही अंगणवाड्या, काय शाळांना काही पत्रा वगैरे बदलानात किंवा काही शौचालय हवी. तर ह्या आपी हेड अशा टाकणार की आपली कोणता बी जो काम आपल्याला पहिलं करा तो काम आपी करू शकतो. त्यांनी करता आपी हेड जर अशा टाकणार तर आपी कोणता बी काम करू शकते. ते मग ते नंतर आपला गावात सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे उपलब्ध, लगभग 70% तर काम आपला गाव बऱ्यापैकी होईल. पण आपल्याला शुद्ध पाणी पुरवठा फिल्टर प्लॅन नी खूप आवश्यकता आपला गाव. तर तो जर आपी आराखड्यामध्ये टाकणार तर आपी तो बी आपण जर करू शकता. त्यांना ऍक्च्युली त्यांनी एस्टिमेट मोठी राहा, 10 ते 12 लाखनी एस्टिमेट राहा. त्याला शेड लाग, शेड आणि त्यांनी मजार मग सगळा फिल्टर प्लॅन आपी बसाडू शकतो. पण आपल्याला जर एखाद बिल्डिंग मग उपलब्ध होती तर तो शेडना खर्च वाची जाय आणि आपी तो शुद्ध पाणी पुरवठा आपी करू शकतो. कारण आपी आज कोणता बी कार्यक्रम आहे ना तर आपण दुसरीकडे पाणी इकत लिहिलं 20 रुपयाना ड्रम, बरोबर आहे की नाही. तर तो एक आपी. ते नंतर जो गावठाण गुरुचरण व जो क्रीडांगण तयार करेल, क्रीडांना काही देखभाल दुरुस्तीना काम आपी ते म्हण आराखड्यामध्ये टाकणार होईल. ते त्यांनी नंतर गुरुचरण व गावठाण जमिनीवर फळबाग लागवड व प्लांटेशन करणे, तो एक काम मी लिखित ठेवलो. वाचनालयाचे दुरुस्ती देखभाल करणे व त्या अनुषंगिक बाबी आणि साहित्य खरेदी, म्हणजे आपली यामध्ये वाचनालय बनवणार, वीर बिरसा मुंडा वाचनालय. आता येणं या पत्र आता समजले एक अंदाज आहे बिल्डिंग 40 वर्षांनी वर नेवी एक अंदाज. तर त्या आपल्याला भविष्यामध्ये ना पत्र वगैरे चेंज कराना, त्यांना हॉल सिलिंग वगैरे कराना किंवा मजार काही एसी वगैरे सुविधा कराने व्यवस्थित पोसाला अभ्यास करता यायला पाहिजे. त्यानंतर शासन आपल्याला मान्य कलेक्टर विभाग म्हणजे आपल्याला आखू परत वाचनालयानं साहित्य येईल आपी बनवणार नव्हतं वेगळा आणि परत आखू सेटअप येईल. म्हणजे आज आपण जर बिल्डिंग राहिली तर आखू आपी एक आपी सेटअप करू शकतो. म्हणजे पोशाशी करता स्वतंत्र आपली अभ्यासनी सुविधा आपी करू शकतो. मग अशा नाही की मोठाच पोसा अभ्यास करायला पाहिजे अशा नाही व्हायला पाहिजे. ज्या आपला प्राथमिक शाळा ज्या पोसा जाता त्या बी अभ्यास करायला पाहिजे. कारण की हय थोडासा आता आपली सरणी माध्यम ज्या पोसा येते त्याला एक सूचना करणं पडेल सर, तेवढा आठवण तवा, बरोबर. म्हणजे ज्या छोटा बालक आहेत ना त्या बी जर अभ्यास लावणार तर त्याला सवय लागेल.
बरोबर. 1 तास बी जरी अभ्यासला बसणार ना तरी त्याला सवय लागेल. एक टायमिंग जर आपण ठरवाना प्रयत्न करणार की संध्याकाळना 8 वाजता घरने टीव्ही बंद करीने वाचनालय आपल्याला जावाना आणि त्याला अभ्यास कराना 1 तास. मग त्याला जर कुठल्या बी अडचण होणे साहित्याने, मग पॅड असो, पेन असो किंवा पुस्तक असो किंवा आखू काही टेक्नॉलॉजी ना, तरी ग्रामपंचायत पूर्वाला तयार. पण पोसा अभ्यास करायला पाहिजे, मोबाईल पासून थोडा दूर राहायला पाहिजे, एवढी अपेक्षा. त्याने नंतर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी देखभाल दुरुस्ती व त्या अनुषंगिक येणारे काम ढोंग आणि इटवाय हा एक आपले विषय करेल विजय. आणि शेवटचा विषय म्हणजे आदिवासी रूढी परंपरा अंतर्गत येणारे कामाचे नियोजन करणे. म्हणजे आदिवासी रूढी परंपरा जतन करणे पैसा मग काय की तो भाग शासनने स्पेशल दिलेलं की तेव्हा आपला समाजने आपली जतन कराने. मग आपल्या समाज में ज्या रूढी परंपरा आहेत, मग आता कारण मग वाद्य हवा, लगीनना वाद्य हवा, ते नंतर जे आपी वाघदेव नागदेव ज्या दिवाळी आपली ज्या कार्यक्रम किंवा पांढरपुंज जे आपली गाव सोडीनी बाहेर जी पूजा कर्ज आपली समाजने जे देवी देवतांनी निसर्ग देवतांची पूजा कर्ज त्या ठिकाणला पाणी व्यवस्था असेल, वटाणी व्यवस्था असेल, शेडणी व्यवस्था असेल, आपण या सगळ्या गोष्टी हो पार्ट मग तो काम आपण लिहू शकतो. हा कदाचित कोणाला माहिती नाही हवा, पण तो पार्ट मग हो काम करता येईल आपल्याला. जर तशा आपल्याला कडे करा नवा तर मला तो एरियाना नाव किंवा नियोजन मला तो नाव सांगा पण ती आपण लिखलोस. म्हणजे एक उदाहरण आता तुम्हाला एक उदाहरण देऊ की आता जटा आपली पूजा कर्ज गावनी बाहेर तर तटा आपली वट्टा बनाडू शकतो, त्याला शेड बनाडता येईल, तड पाणी व्यवस्था करता येईल, त्यानं तड लाईटनी व्यवस्था करता येईल, अशा आपल्याला सगळा करता येईल तो पार्ट. मग त्याला सांगता आदिवासी रूढी परंपरा जतन करणे. आज आपला डोल असेल किंवा आपलं वाजंत्री असेल, पावरी असेल, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या लोक भुलाय नाही. आज म्हणजे खूप टेक्नॉलॉजी व्यवहार चालत. आज समजा डीजे बी आपली जर लेवायला गेला तर चांगला म्हणा डीजे तर 1,30,000 1,50,000 रुपया त्या लेता. पण आज ती घुसानी करता बी गाव बी जागा पाहिजे, ती एक सगळ्यात मोठी गोष्ट. मग आखू जर काय कामात सुटणार तर मला सांगितलं मी लिखेल. काही मानी पद्धतना म्हणजे लिखेलं की मला वाटतं की ह्या कामा आपली आराखडामध्ये टाकायला पाहिजे. मग काय आखू जर काय टाका नवा तर आपण टाकू शकतो, तसे काय आहे नाही. हा तो एक राह गया. तर काय करा ना आणि जो इटवायला जो क्रीडांगण तो बी म्हणजे तठ बी कुणाला अतिक्रमण नको करू दिशा. कारण ते का भविष्य मग जागा खूप महत्वानी. आज आम्ही वाघाला जशा तुम्ही मेहनत करीने सगळा ग्राउंड तयार करणार गावठाण मग तशा आम्ही वाघाला गेल्या 15 वर्षापूर्वी 2 जण आम्ही कल्पना तयार होईनी आणि आम्ही ती स्वतःना खर्चवर आम्ही ती करणार. आज तट ज्या बी काही मॅचेस राहत्या एवढी पब्लिक रास खूप साऱ्या लोकचा तट बिझनेस चालला, कुणाला पावडा कुणाला काय काय ते ह्या जशा सगळ्या गोष्टी ते इटवायला मग देखना तो ग्राउंडवर कुणी अतिक्रमण करायला नाही पाहिजे. एवढी मला तेवढं लक्ष राहू देवा ना. कारण काय भविष्यामध्ये ती गोष्ट आपल्याला खूप काम पडणार. आणि तर ज्या तुम्हाला झाडा वगैरे काही लावेल त्या सगळ्या गोष्टी जरा त्याने व्यतिरिक्त आखू चांगला करू शकतो. आपली फळबाग लागवड किंवा वृक्ष लागवड ती एक सांगा. मग आखू कोणता काम लिखाण हवा ती मग आपला सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य त्यासनी मार्फत जे मला तुम्ही दिदास तरी चाल जाय. त्याने नंतर आपल्याला एक विषय असा होता की ग्रामपंचायत कराची वसुली करणे. आता ज्या वेळेस शासन 50% मानीपुरी सर्व्हिस मग अशा कधीच होईना नाही की शासनने 50% सूट दिदावादनी आपल्याला म्हणजे घरपट्टीनी करता. तर आज आपल्याला 50% सूट देवानंतर दवंडी दिदाव सगळा होईना मोजीने फक्त 40,000 रुपये वसुली होईल ना जयस, फक्त 40,000 रुपया. आणि आज आपली थकीत 8 लाख रुपया आणि 40,000 रुपये वसुली होईनी. अशा कधी तुम्ही विचार करा किकला मोठा संधी होती. त्याने मुदतच 31 डिसेंबर होती. जर यदा कदा समजा मुदत वाढली तर आज आपल्याला समजा 2-3 लाख रुपया जर घरपट्टी वसूल होती तर आज आपली या ज्या किरकोळ काही विषय आहेत ना ते आपली आजच म्हणजे आताच आपण त्या करी टाकता. कारण की आपली घरपट्टी म्हणजे जी आपली स्वनिधी आहे ती स्वनिधी म्हणजे आपण कोणता बी काम करू शकतो, अशा काही नाही. तर घरपट्टी पाणीपट्टी भरा, कारण ते भरल्याशिवाय तुम्हाला कोणाला दाखला वगैरे काय भेटाव नाही. एवढा फक्त लक्ष राहू द्या. कारण आपला काहीतरी देना ग्रामपंचायत तुम्हाला एवढा सहकार्य कर
तर घरपट्टी भरायला पाहिजे. आता त्यावेळेस मागील जर तुम्ही 5,000 होते तर 2,500 भरणा पड होती आणि चालूनी तुम्ही 500, म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये भरण होतात. तर अशा नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करणे. पाणी पुरवठ्यामध्ये तुम्हाला सांगितलं दाखवणार की पाणी पुरवठा आपली गाव पाईपला नुकसान खूप होतं. नेमका तो विषय मला बी काही समजी नाही पडत, कारण की भरपूर ठिकाणला पाईप लाईन फुटी जा. आणि जो आता पाणी पुरवठा जो आता काम आपला जलजीवन मिशननं काम चालू होता, जो आता अपूर्ण, ते येणारं काम आता वरिष्ठ कार्यालयावर पाठपुरावा चालू आहे. तर तो काम लवकर मार्गी लागी जाय, कारण की त्या ठेकेदार बी अठही लागात आणि लाईट बिल वगैरे लिग्यात. शिक्षण निबारामत सर सांगतीनच. आरोग्याना विषय निबारामत तुम्हाला जो विषय होता की आपली गावं सध्या सिकल सेल मोहीम चालू आहे. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत 0 ते 40 वर्ष वयोगटातील महिला, पुरुष आणि विद्यार्थी तेसना चेकीकरण चालू आहे. तर ती आपली चेक करलेवाना 7 फेब्रुवारी पर्यंत. आणि तेव्हा आज आणि तारीखला आपली गावं डोंग गावं एक व्यक्ती म्हणजे त्यांना ग्रस्त जोखीम तो रवी वामन कोकणी. आणि वाहक जो आहे तो आपला 6 म्हणजे अशा 7 जण सिकल सेल हत. ते नंतर श्याम मॅम जर आपली लिहिदाव तर अंगणवाडी एकच मॅमना आणि श्यामना 0. ते नंतर 2 नंबर अंगणवाडी मॅमना 5 आणि श्यामना 0. किशोरवयीन जी मुली आहेत त्या 17, गरोदर माता 2, स्तंद माता 2 आणि 2 नंबर अंगणवाडी 9 आणि गरोदर माता 3 आणि स्तंद माता 0. हे सांगण्यात तात्पर्य अशा की आपल्याला माहिती पाहिजे की आपली गावं सिकल सेल किखलात आणि श्याम आणि मॅम किखलात, म्हणजे कुपोषित किखलात. हे मग काय ह्या गोष्टीवर आपल्याला त्या गोष्टीवर ध्यान नाही दिलं, पण हे लक्ष देवानी गरज. आणि स्वच्छता बारामं आपली येणारा माग 10 वर्ष जर आपली बॅकडेट जर घ्याव तर माग डोंग खूप चांगल्या गोष्टी स्वच्छता बारामं करेल होतात. तशाच आपल्याला येणारा काम त्या गोष्टी आपल्याला करानात. आणि त्यावेळेस मला बठ्ठा जण सहकार्य करते अशी अपेक्षा होऊ मै. त्यानंतर सगळ्यात आपला बट्टाचा आवडता विषय प्रधानमंत्री आवास योजना सन 2024-25 अपूर्ण घरकुल बाबत चर्चा करणे. आपल्याकडे जे अपूर्ण घरकुल त्या लवकर पूर्ण करा. काय एखाद व्यक्ती काम बी नाही करणार आणि त्याला पहिला हप्ता भेटी घ्या, दुसरा हप्ता भेटी घ्या किंवा काय अशा चुकीने का होईल हवा, तर त्या व्यक्ती काम चालू करी लिया आणि आपला काम कशा लवकर पूर्ण होईल आणि कशा आपल्याला. कारण की एमा आता फायदा काय विजायला आपल्याला की शासनाने जो 50,000 रुपया घोषित करेल होता तो 50,000 रुपया मंजूर होई जायला. आणि त्यांना पत्र बी याला आपली ग्रुपला टाकेल होता, डोंग ग्रुपमा टाकेल होता. तर 50,000 म्हणजे काय की जेना घरकुल पूर्ण होई गया तो व्यक्तीना पंचायत समिती लेवल किंवा जिल्हा परिषदवरनी ज्या ठेकेदार मान्यता प्राप्त त्या ठेकेदारचा नावा देते आपसाला की अंगणा एरिया हा ठेकेदार तुम्ही पण ती वस्तू खरेदी करा, घरवर आपल्याला सोलर लावाना 1 केवीना. तर मग आता 50,000 मध्ये 35,000 रुपया आपसाला भेटणार लाभार्थीला. आणि वरना ज्या 15,000 त्या आपसाला तंग हिस्सा आपला जाणार. ते मग काही प्रमाणात जो काही 10-15,000 येते ते आपसाला भरणा पडती. मग पहिला आपसाला तो ठेकेदारला लावीनी तो काम पूर्ण करणार. आणि पूर्ण करानंतर आपला त्यांना फोटो काढाना आणि तो फोटो काढानंतर मग आपली तडा अपलोड करूस DRD विभागला आणि त्यांनी नंतर मग त्या पैसा आपल्या अकाउंटला येणार. एकदम सुंदर स्कीम. घर बी बांधाय जाणार आणि लाईटना बी आपल्याला. तुम्ही सगळ्या सिटीमध्ये लोक एवढा कज बसाडता कारण लाईट बिल भरानी गरजच नाही पडत. 1 केवीना म्हणजे आपला फॅन, टीव्ही, फ्रीज बठा चालणार. आणि आपल्याला जर भेटता तर एवढा करायला काय अडचण नाही. आपला रोजगार शेवकडे घ्या घरकुलना मास्टर 162 आणि किकला बाकी आहेत. जेना मास्टर टाकाना बाकी मध्ये तुम्हाला मागे बी बोलले की ATM कार्ड काढल्या. मला प्रत्येक टाइमला तो एकच विषय ATM कार्ड तुम्ही आपली काढा. घरमध्ये जेवढा मतदान करता तेवढा लोक प्रत्येक जण ATM कार्ड काढिल्या. कारण की हे असे पैसा काढायला नंबर लावाना श्रावणी बँक किंवा खांडबारा बँक आखा दिवस चालना जा आपला.
तर ती नाही व्हायला पाहिजे. हे दाबी द्या. त्याने नंतर आपला एक सगळ्यात मला घरकुलनी बारामा एक महत्वाचा विषय म्हणजे गुरुचरण क्षेत्रातील अतिक्रमण बाबत चर्चा करणे व निर्णय घेणे. काय झालं आपला गाव ज्या लोक अतिक्रमण मग पहिलं घरा बांधले त्याला अगोदर नोटीस बी दिलं बांबरे आपला ग्रामसेवक असताना ना. हा तर तेच ना आता घरकुल तट जर बांधतावात किंवा काय मग त्या नोंद कराना नाही कराना तो एक खूप महत्वाचा विषय होता. कारण अठत ज्या अतिक्रमण ज्या पहिल्या घरात तेसना बी नोंद बांबरे आप्पा बी नाही करेल माया आप्पा बी नाही करेल लोक सला चुकीने धारणा उजायला अट कुणाने नोंद नाही करेल. आणि तो विषय परत मग आपण घडी घडी तो मला ये किंवा मला फोन ये कुणाला बी येता फोन तर नेमका सांगा ना काय. कारण की आपली अतिक्रमण जागा गुरुचरण हे आपलीच करता आपली गावनीच करता. कारण की पुढं भविष्यामध्ये 5-10 वर्ष मग गावच जागा राहणार नाही तर लग्नाकडे करशा मंडपकडे टाकशा हाय बी विचार करा. थोडा दूरदृष्टी ठेवीनी आपली विचार करा. कारण की गाव आपल्याला आपली आज एवढ्या गल्ल्यात एक मोठा टेम्पो सिमेंटना बी जर आपली करणार तो टेम्पो सुद्धा जावा नाही अशी वाईट परिस्थिती आपली गावनी होई जायला. तर मग त्याच एरियामध्ये आपला एखादा मोठा कार्यक्रम आणि जर मंडप पडायला जागा नाही राहिली तर आपण काय करूस. आता डोंगऱ्या देवना कार्यक्रम तर जागा होती तर 1 नंबर कार्यक्रम होईना बरोबर सगळ्यात भारी कार्यक्रम होईना. त्यानंतर एक गाव एक गणपती म्हणजे मानेपुरी सर्व्हिस मग अशा पहिला गाव देखनाव की तो गावला ह्या असे करी नियोजन म्हणजे इव्हन म्हणजे 2 समाज कोकणी समाज आणि मावची समाज राहिनी तुम्ही एवढा भारी नियोजन करतात हे माने करता खूप मोठी गोष्ट. मला स्वतःना काम अशा नाहीये आणि एवढा भारी कार्यक्रम सगळ्या गोष्टी नियोजन मग तो फळाना विषय असो कार्यक्रमना विषय असो स्वयंपाकरांना विषय असो सगळं पोसा सगळा मदत करता. फक्त माने एवढीच विनंती आहे की आपली गल्लीमध्ये थोडासा अतिक्रमण वगैरे करता तर अतिक्रमणनी बारामं थोडासा लक्ष राहू द्या. देखा आपलाच पोसात आणि पुढं त्या साला मग जर आपल्याला जागा गाडा बैल जावाला जर जागाच नाही राहिली तर मग आपण पुढे काय बोलूच ते मग. हा एक महत्वाचा विषय. आणि आज ज्या जागाबाबत मी तुम्हाला सांगी राहणार या जागा आपल्याला भविष्यामध्ये एवढी काम पडणार आहे ना त्या दिवस तुम्हाला तुम्हाला आठवण येईन की नाही आमने सभामध्ये त्यावेळेस आपा असे सांगवता अशा. कारण की पुढे आपल्याला जर एखाद मोठा कार्यक्रम लेवा राहणार किंवा मोठा एखाद विषय राहणार एखादना लग्न वगैरे चांगल्या पद्धतीनं जर त्यांना नियोजन हवा थवाना त्यावेळेस आपल्याला जर जागा नाही राहिली घर पण मंडप पाडायला तर आपण त्यांना उपयोग करू शकतो. तर ती एक आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि तट वृक्ष लागवडना एक त्यांनी साहेबी सांगी घ्या की ज्या गुरुचरण गावठांची जागा ते मग फळबाग लागवड आणि वृक्ष लागवडना तुम्ही नियोजन करा आराखडामध्ये टाका आणि तो विषय हे करा. त्याने नंतर आपल्याला नरेगा अंतर्गत ज्याला फळबाग लागवड नंतर कुक्कुटपालन शेळीपालन गोठा 262 प्रकारने योजनात जो लाभार्थीला वैयक्तिक लाभ लेवाना हवा तर त्या नावा मला आता दिनास तरी चाल जाय नाही तर रोजगार सेवक पण दिनास तरी चाल जाय मग त्यांना प्रस्ताव बनावना पडेल आपल्याला. अट माननीय गावी साहेब ए बीडीओ साहेब आता मांगा 8 दिवस मग फिरी घ्या त्या स्वतः सांगणार की ज्याला ज्याला एमआरजीएस मग आपल्याला काही प्रस्ताव टाका नवा तर तुम्ही टाकू शकता बुवा. मग अतिक्रमणा बाबत मग आपली दिएल नाही आतानी जी बॉडी आहे ती बी कुणाला ठराव काय दिएल नाही आहे की अतिक्रमण मग तुम्ही घरना नोंद करा. तर तो बाबत मग आता तुम्हाला काय वाटत काय तुम्ही जोपर्यंत बोलणार तोपर्यंत मला मग समजाव नाही काय रा नियम 2011 पूर्वीना ज्यावेळेस शासनाने दिलं होतं 2011 पूर्वीना ज्या काय घरा बांधलेलं त्या साला शासनाने पत्र येलं त्या आपण नोंदू शकतो बरोबर. पण 2011 नंतर म्हणजे 11, 12, 13, 14, 15 त्या नाही त्या काय करता येता. आता जर एखादना हा कारण 8 नंबरला ऑलरेडी घरात 8 नंबरला जर आपला घर हवा आणि आपली तंग आपली हे करूच तर मग आपल्याला 10-15 वर्षांना रेकॉर्ड देखना पडे ना की तुला ऑलरेडी अंग गाव मग घर आणि अंग घरकुल बांधना ते नाही करताय. मग आपली तुम्ही बी करू शकतास. आपली जर बठास करायला गेला तर 1 फूट बी जागा नाही राहावं गाव मग पुरी ही जागा पुरी गावठाण गुरुचरण टेकडी सुद्धा नाही राहावं. आणि आज आपण एवढा मोठा भाग्य की तड 3 ठिकाणी वॉटर सप्लाय 2 जागा बोर करेल नंतर नदीवरनं पाणी लिहिल. आज एवढा फक्त आपल्याला काय तट नियोजन करा ना प्रॉपर नियोजन करणार तर आज दडगाव अक्कलकुवा सारख्या ठिकाणी पहाड मग लोक सीताफळ ऐकता त्या काय फक्त चिंका बांधी देता हवामाना एरिया आणि त्या तोडाना
आणि त्यांना फक्त साठणी कराना आणि बाहेर पाठवाना. किकला भारी बिझनेस, काहीच नाही. स्वतः पाणी टाकाने गरज नाही, काही नाही. ती वस्तू पहाडवर लागेल आणि तटणी तोडाना आणि बाहेर पाठवाना. आपे बी करू शकता. आपण सगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर एक वाखू विषय होता की जी आपली तलाठी कार्यालय होता, तलाठी कार्यालय जी जुनी तलाठी कार्यालय त्या ठिकाणला ताराचंद भाग्या कोकणी माजी उपसरपंच तेसनी मला अर्ज दिला की बुवा उपरोक्त विषय अन्वये कळविण्यात येते की तलाठी कार्यालय समोरील जागा ही कोणाचीही नावे न करणे व श्री निंबड्या हुरा कोकणी यांनी तलाठी कार्यालय समोर शासकीय जागेत अतिक्रमण करून कंपाऊंड करून ठेवलेले आहे, तरी सदरील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावं ही विनंती. जर गावठाणला सिटी सर्वे ऑफिसला जर ती गव्हर्नमेंट कार्यालय हवा तर तठ अतिक्रमण बी नाही व्हायला पाहिजे. हे बी मानवी म्हणजे विषय, कारण की भविष्यमा तठ आप एखाद बिल्डिंग वगैरे बांधणार तर ती आपल्याला शासकीय कार्यालय म्हणून बी काम पडू शकत, किंवा आपला गाव मला काय बी साहित्य किंवा काय बी थवानी करता बी आपल्याला काम पडेल. तो एक महत्वाचा विषय आहे. तर अतिक्रमण ती तर नोंद आपी करेल काही होईज नाही अगोदर ना आपा करणार नाही, मला बी काय आयडिया नाही आहे. पण ते मग हे चेक करलेन तर त्या ठिकाणला अतिक्रमण नाही व्हायला पाहिजे, कारण की आता त्याला अतिक्रमण जर करेल हवी तर मग नोटीस देणं पडेल. आज ना ग्रामसभा विषय टाकेल, काय करा ना. हा, त्यानंतर वाचनालय मग ज्या पोसा आपला अभ्यास करता त्या पोसाला एक प्रशिक्षण शिबिर थवाना 1 ते 2 तासना. तर आपला गावना जेवढा पोसा अभ्यास करता पोशाव्यात पोसावात सागाईना आणि ढोंगना अटच प्रशिक्षण थवाना. ज्या काही आमना मित्र आज क्लास 1 काही क्लास 2 त्या शनिवार किंवा रविवार हिशोबना तुम्ही तारीख नियोजन करा बुवा. मग त्यावेळेस आम्ही पोसाशी करता आम्ही येऊस प्रशिक्षण देवाने करता. तुम्ही कशा अभ्यास करायला पाहिजे, किकला टाइम अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आपली लक्षामध्ये देवायला पाहिजे, तुम्ही कोणता विषयाना अभ्यास करायनास, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मार्गदर्शन करणार. तर तो एक विषय साहेब सांगी जायला की तो प्रशिक्षण शिबिर तुम्हाला ग्रामपंचायत ढोंगला राबवा अशा. त्याने नंतर एक सगळ्यात मोठा विषय जो होता की रेशन दुकान ज्या आपली वैष्णवी महिला बचत गटला चालाडी राहणार तेसना अशा विषय होता की बुवा एखाद व्यक्ती मयत होई जायला, समजा 5 जणांचा कुटुंब आणि एक व्यक्ती मयत होई जायला तर त्यांना केवायसी होऊ शकत, तर 4 जणांचा केवायसी होते अभि 18+72. तर मग 4 जणांचा केवायसी होणं तर 4 जणांना धान्य भेटेल, कारण आता तर केवायसी शिवाय तर धान्य भेट नाही. काय जो व्यक्ती मयत त्यांना तर धान्य काही येवाव नाही तर तुम्हाला आम्हाला बी समज. आणि दुसरी गोष्ट, धान्य लेवाला पूर्ण महिनाभर कंटिन्यू लोक चालू राहतात. तर बुवा एक 10 दिवस किंवा 5 दिवस अशा महिनामा ठरवा की आज धान्य उन्हा दवंडी दिदी 5 दिवस सलग धान्य वाटूस, अशा काहीतरी विषय थवा अशा त्यासनी मागणी. कारण की भाऊ पुरा दररोज कोणी येता, मग आम्ही एका टाइमला खेतमध्ये किंवा स्वयंपाक वगैरे कर्ज किंवा काय अशा, तर ते मग एक चांगला प्रॉपर नियोजन व्हायला पाहिजे बुवा अशा त्यासनी विषयी मागणी. तर मग आपल्याला काय वाटत तो एक सांगा बाय, बरोबर आहे का? हा हा, एक आठवडा हा. सुरेश नामदेव, लीलाबाई रमेश, प्रियंका रवींद्र, प्रदीप बापजी, जयवंत चंद्र सिंग, राहुल परशुराम, ज्ञानदेव भामटू, विलास स्वरूप, पिंकेश प्रकाश, विजय दासिया, लकी सुभाष, शाहिल राजेश, मयुरी रवींद्र, अंकित सुनील, केविन कोकणी, मेहुल कोकणी, आराध्या कोकणी, प्रेम कोकणी, अमित शाह मशिंद्र, सरुबाई सुक्रिया, तुषार पाडवी, अजय ब्रिजलाल, आशिष मशिंद्र. किकला जणात 8 जणात ऍप्लिकेशन कर जा. आपला भरपूर पोसा शिकणार आहात तर माने विनंती बटाशी राहा जेवढा पोसा तरुण त्यांनी तर 100% करायलाच पाहिजे. आणि कारण की ती करणार का मग तुम्हाला मग फोन पे बी व्यवस्थित चालवता ये ना.
मोबाईलला फोनपे बी व्यवस्थित चालवताय. अशा तर तुम्ही फॅन पे वापरतावास किंवा इतर सिस्टम वापरतास, पण ज्यावेळेस तुम्ही एटीएम ना नंबर टाकीने सगळं फोनपे अपडेट करणार तर त्याला काही प्रॉब्लेमच येणे डायरेक्ट. एटीएम कार्ड 100% काढा. मी मागली वेळेस बी ग्रामसभाला बोललेल, तुम्ही ज्यावेळेस एटीएम कार्ड काढशा ना त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एटीएम मध्ये जेव्हा प्रत्येक नाही घर आज घरकुल भेटेल, मग त्यांना ज्या मस्टरना बी पैसा काढणार होतं त्या पैसा काढायला अशीच करी लाईन लावाना माणूसना दिवस वाया जा, बँक मग इकली गर्दी राहा. तर येणे करता ती सिस्टम काढा. कारण देखा येणारा काम आपण त्यांनी शिवाय पर्याय नाही. आज टेक्नॉलॉजीना जमाना त्यांनी करता तो एक खूप महत्वाचा विषय. पुरुषी तुम्हाला काय हो झालं काय मना विषय सर तुमचं काय सांगायचं? शाळेबाबत अडचण विशेष अशा काही नाही आहे. सध्या आपल्याकडं 1 ते 7 वर्ग आहेत. 6वी आणि 7वीला विषय शिक्षक असतो, तो विषय शिक्षक बिलकुल नाही. 2 शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि त्यामुळं वरच्या विद्यार्थ्यांचं थोडंसं शैक्षणिक बाबतीत नुकसान होतंय. शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रश्न असा आहे की विषय शिक्षक हे शिक्षकच ऑलरेडी नाही आहेत असं पंचायत समितीकडनं आम्हाला निरोप येते की ते शिक्षकच नाहीत. तर आता तुम्हालाच चालवावं लागेल. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटलं आम्ही वरच्या वर्गांना शिकवू शकतो. म्हटलं येत नाही अशातली गोष्ट नाही आहे, पण आधीच 2 शिक्षक कमी तर आता आपल्याकडं 1 ते 5ला 4 शिक्षकांची पद मंजूर आहेत आणि आम्ही खालचे 1 ते 5चेच आम्ही खालचे 4 शिक्षक आहोत. नमस्कार साहेब, आमची 7वी पर्यंत आहे. आता 7 वर्ष पण सोडून गेले, मग मुलं तेव्हा काय करतील? काही करू साहेब 2000 स्तंभ बांधणे चालेल. तो लेवना पडेल आपल्याला. आपला प्रतिनियुक्त शिक्षक दिएल तो काम कर आम्ही एकंदरीत 5 जण होईज. त्यामुळं वरच्या शिक्षक थोडा वर्ग असा थोडा आपल्या अडचणी निर्माण होई राहिले. बाकी या शिक्षक ठिकाणांकरता अंगणवाडीत आहेत का काय? जर 15पेक्षा जर कमी विद्यार्थी पहिलीला पुढच्या वर्षी उन्हात तर 4 हमनी बी एक उडीजे. कारण आता फक्त 77 विद्यार्थी राहतील हे वर्ष. मग पुढच्या वर्षी 15 विद्यार्थी होणार तर 90 उच जीवज तर 4 शिक्षक 4 वर्गाला बसतात. 5वी ना पाचवी एवढा तेवढा शेवटी आम्हाला ऍडजस्ट करण्यास पण नाही लागेल. कारण 1 ते 5 पर्यंत 90 उच विद्यार्थी जीवज तर त्या 4 शिक्षक बसतात. अशी गोष्ट त्या 1 ते 5 मध्ये बी एखादा शिक्षक उडी घ्या तर पाशी मोठी अजून अडचण निर्माण. पुढच्या वर्षी आता 32 आहेत 6वी 7वीला, पुढच्या वर्षी 34 राहणार आहेत. कारण जो 5वीना आता वर्ग तो 17 आहे आणि आता 6वीना त्या 7वीला जाते, म्हणजे 34 विद्यार्थी राहते. इथे हाला 2 शिक्षक बरोबर बसतात. पण येणारा जो पहिलीना जो विद्यार्थी संख्या आहे मग त्यांनी कसं सहज अंगणवाडीत पाहिलं विचारलं की पुढं कितला येणारा 6+ कितला येणार आहे. तर अडचण अशी आहे काय शिक्षकची थोडीशी अडचण आहे. ज्या 2 विषय शिक्षक त्या बदली होत्यात त्यानंतर मग शिक्षक संख्या कमी पड राहणे. भरती तुम्हाला माहिती आहे भरती स्थगितच आहे. ज्या बदलीवाळा येते त्या ज्या अग्नी उचलीसून देते त्या आपली गुरल शाळा बटागोटी मोठी शाळा आम्हाला चांगला अनुभव कोणी येवायला तयार काही नाही शिक्षक पैकी. का तर थोड्याशा अडचण बा आपल्या नानी शाळा 2 शिक्षकचा एवढा तेवढा आपला धक्का किसने आठ मोठी शाळा कोणी येवायला तयार नाही आहेत. आम्ही खूप रावण्या करायला. ठीक आहे. मला एक रात्री कॉल होणार एक शिक्षिके ना नाही लिंबेन एक लेडीज है सर मला अशा ऐकू ना की तुम्ही आता विषय शिक्षक तमाकू पण सर मी भाषानी शिक्षिका आहो. मग काही हरकत नाही, तू ये म्हटलं तुला 1000 देतो तू ये आपण ऍडजस्ट करले मागू शिकायला काय हवा ते, पण तू ये पहिलं मागू. कारण आम्हाला आता शिक्षकची गरज आहे बुवा याची गरज नाही. तर ती एखाद्यावेळेस शक्यतो देवान पण अजून नवीन भरती तर स्थगितच आहे. बाकी राष्ट्रध्वज जो आपलं ध्वजस्तंभ तो खवाय जायला लोखंडी लहान पाईप तो एक आपल्याला बसायला आहे. आणि डागडुजी म्हणजे थोडक्यात काय थोडस भिंती कंपाऊंड आणि मग त्या लिदाव ती डागडुजी करा ना. संडास बाथरूम खिडक्या पोसा आता कोण तोडणार देव जाणो, पण मुद्दा म्हणून तोडेल हत ते एक थोडीशी दुरुस्ती आहे. आणि आतून बाहेर रंगरंगटी कर द्या एक ग्रामपंचायतला विनंती. सीसीटीव्ही कॅमेरा नियोजन करा. फिल्टर बाबत मग आपला ग्रामपंचायतने दिलेलंच आहे. त्याला फक्त आता फिटिंगला भरा नाही. कारण हे नाही करता की तेवढी महागणी वस्तू आहे तिला बाहेर ओपनली ठेवायला योग्य नव्हतं. ती आता पिंजरा वगैरे बनाडा जाईल है. तर देवा दादा बोलणं होईना आमना. तर तो जो फिटिंग वाला आहे त्याला थोडासा लवकर हे करले म्हणजे होईल का. आणि सर आपल्याला स्कॉलरशिपला नवोदयला किकला पोसा म्हणजे आपला बसणार
तयारी चालू. स्कॉलरशिपला 4थी 5वी चालू. हा नाही म्हणजे किकला 10 आता 20 चौथीला 27 पैकी 10 बसी राहणार, 15 बसी राहणार. हम्म. आणि 7वीला 15 पैकी 7 बसी राहणार. तर आई विचारानं कारण अशा की जर आता समजा त्या मागे युवा कौशल्याने जे शिक्षक वगैरे होतात त्या सला बंद कर दिलं ना, हा ते बंद आहे ते हाल. तर मग त्या जरी एक्स्ट्रा क्लास वगैरे लेती तुम्ही तुम्हाला ऍडजस्टमेंट हो का त्या पोसाला वेगळा शिकाडाला 1 तास स्कॉलरशिप ना नवोदय ना. हा आता साहजिकच आमना वर्गाला स्वाध्याय दिसणे आम्ही त्यावर करू शकतो. हा आता नाही लाज कारण कशा तशा आता आम्ही त्यांना कशा नियोजन करणार की मोगराईला आणि बर्डीपाडा आणि सेंदारीपाडाला ज्या डीएड होईल ज्या पोसा होतात ज्या साला बंद कर दिलं मग त्या साला 2 तास शिकाडा करता महिना 5,000 रुपये पर्यंत ठरवला. आपली अपेक्षा एवढीच की आपला गावना ज्या पोसा स्कॉलरशिप आणि नवोदयला बसायला पाहिजे आणि किमान 3 4 5 पोसा तरी वर्षाला पास व्हायला पाहिजे. हाय आपली अपेक्षा. तर आम्ही तशा त्याप्रमाणे नियोजन करणार. जर 8 जर तशा काय व्हावा तर तशा 100% सांगा आपण ती गोष्ट करलो काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपला गावना पोसा पास व्हायला पाहिजे सर, आपली अपेक्षा अशा. आणि आपली सर्व्हिस मग आपण काहीतरी चांगला काम करणार तर ते आयुष्यभर ती नाव राहा. तर ह्या गोष्टी थोडासा ध्यान देणे करल्या बाकी काही अडचण नाही. आणि दोस्त तर आता यावेळेस आपण तो पूर्ण नवीन करलो आणि कंपाऊंड वगैरे हा कलर काम कलर हा कंपाऊंड जे कंपाऊंड सहित काय आता अंगणवाडी कोणी नाही काय नाही कुणा ना सांगितलं नमस्कार. भावी शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आपल्याकडे आता आपण आहे ना कृषीमध्ये आता आजची ग्रामसभा म्हणजे एक तुमच्या काही अडचणी असतील ते आम्हाला समजायला पाहिजे. आमच्या काही अडचणी असतील किंवा आमच्या काही योजना असतील आमचे काही पुढे प्रस्ताव असतील ते तुम्हाला समजायला पाहिजे. मोबाईल तर आहेच आपल्याकडे, बरोबर आहे ना. मग मोबाईलचा कुठं वापर करायचा कसा वापर करायचा ते पण समजून घ्यायला पाहिजे आपण. आता समजा मी कृषी विभागाचा आहे, कृषी विभागामध्ये पण आता मोबाईलचा उपयोग आलेला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे आपल्याला. आपण एक पूर्वी असं विचारत होतो अरे आमच्या शेतामध्ये असं पिकाला पिवळं पानं पडलेले आहेत किंवा किडीचा प्रादुर्भाव आहे तर आपण काय करायला पाहिजे, कोणाला तरी विचारणार आपण, बरोबर, कोणतं औषध घ्यायचं. तसं न करता आपल्याला आता नवीन एक महाविस्तार AI ऍप, महाविस्तार अँड्रॉइड मोबाईल असेल तर लक्षात ठेवा महाविस्तार AI ऍप आहे. तो डाउनलोड केला ना तर त्याच्यामध्ये आपली भाषामध्ये पण आता एक नवीन आता 15 दिवसात होऊन जाईल तो डेव्हलप. जर समजा आपल्याला मराठी बोलता येत नसेल तर आपण आपल्या भाषामध्ये पण प्रश्न विचारू शकतो. फक्त बोलायचंय आपल्याला, काय टाईप वगैरे करायचं नाही. कोणता ऍप आहे महाविस्तार AI ऍप. सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करायला काही नाही, आपण रील बघायला विनाकारण आपण MP वापरतो. त्यापेक्षा एक आपण काहीतरी वापरलं तर आपल्याला सहज काहीतरी वेगळं शिकायला भेटणार आहे आपल्याला शेतकरी म्हणून. तर निश्चितच AI ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये कसं आहे आज मला मका विकायला जायचंय. आपण मका मळणी केलेली मका विकायला जायचंय, पण कुठं जायचंय, कुठं भाव, कुठं काय, कोणतं आता नवापूर मार्केटला काय भाव चालू आहे, तसं पिंपळनेर मार्केटला काय भाव चालू आहे, नंदुरबार मार्केटला काय भाव चालू आहे. आजचा बाजार भाव टाकला, मार्केटचं नाव टाकलं तर तिथं सगळं डिटेल येणार आहे आणि येते. आता नंदुरबारचा मार्केटचा भाव टाकला, मकाचं पीक निवडायचं, मका पिकाला ह्या भावानं जाणार आहे. तर तिथं कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सरासरी असं 3 भाव येतात. म्हणजे ह्या रेंज मध्ये भाव भेटणार आपल्याला. कुठं नंदुरबारला, पिंपळनेरला काय भाव भेटणार आहे ते सुद्धा येणार आहे आपल्याला. मग असे आपण वापरलेला काय अडचण नाही आपल्याला. तर निश्चितच महाविस्तार AI ऍप डाउनलोड करा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट आपलं ऍग्रिस्टॅग म्हणजे शेतकरी आयडी माहिती आहे ना, आपण काढलेले आहेत, बाकीच्यांनी काढलेले नाहीत. आपल्यामध्ये आपल्या सज्जामध्ये डोंग गावठांमध्ये 308 लाभार्थी आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, शेतकरी खातेदार आहेत. शेतकरी खातेदार 308 आहेत. त्याच्यामधून 199 झालेले आहे. फक्त 109 शेतकरी बाकी आहेत, शेतकरी आयडी.
आता कोणत्याही योजना आहेत ना, शेतकरी आयडी म्हणून काढलेलं असेल त्यांना योजना भेटणार आहे. आता समजा पीएम किसानचं लाभ भेटते. आता हप्ता बंद का झालेला आहे? ऍग्री स्टॅक म्हणजे शेतकरी आयडी काढलं नाही म्हणून तुमचं खात्यावर पैसे पडलेले नाहीत. आता पीक नुकसानचं पण पैसे तसंच आहे. जर तुम्ही शेतकरी आयडी काढला नसेल तर पीक नुकसानचं पण पैसे पडणार नाही तुम्हाला. म्हणून शेतकरी आयडी महत्वाचं आहे. आणि सगळं आता ऑनलाईन झालेले आहेत. आधारला लिंक. आता जर समजा तुम्ही 7/12 काढायचंय, 7/12 काढायला लागणार नाही. शेतकरी आयडी आहे, जसा की आधार कार्ड माझ्याकडे आहे. आधार कार्डावरती सगळं चालतं, माझं ओळखपत्र. शेतकरी म्हणून काय ओळख आहे तर शेतकरी आयडी. ते आयडी राहिलं की त्याच्यामध्ये सगळं डिटेल आहेत, बँकेचं अकाउंट वगैरे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. आणि ते झालं की आपल्याला कुठेही जावं लागणार नाही. आणि आपण सांगितलेलं आहे अगोदरच एटीएमचं महत्व काय, एटीएम कार्डचं महत्व काय. आता समजा आपण खांडबाऱ्याला जाणार, लाईनीमध्ये उभं राहणार, त्यापेक्षा फोन पे डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये ऍप आहे, फोन पे डाउनलोड केला, अरे मला एवढे पैसे पाहिजेत, लगेच 2 मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे येऊन जाणार आहे. कुठे खांडबाऱ्याला जायचं, तिकडे काय जायचं गरजच नाही. असं आहे म्हणजे व्यवहार इथं होऊन जाणार आहे. म्हणजे आपल्याकडेच बँक आहे ना, आपण दुसऱ्या जागेत जाऊन तासन तास उभा राहतो तिथं बँकेत जाऊन. म्हणून एटीएम कार्ड काढून घ्या. एटीएम कार्ड काढलं की फोन पे डाउनलोड होते. मला एवढे पैसे पाहिजे, तुम्हाला ते पैसे द्या. दुकानावरती गेला तरी 2 मिनिटात आपल्याला एवढे सुट्टी नाही येत बुवा, पैसे तिथं सेंड होऊन जाते. म्हणून एटीएम काढून घ्या, चांगलं एटीएमचं पण. आता माग आपण हवामान केंद्र म्हणून स्थापन केलेलं, म्हणजे आपण इथं सर्वे केलेलं आहे या पाण्याच्या टाकीच्या पलीकडे. म्हणजे आपल्या गावाला किती आजचं वातावरणाचं काय महत्व आहे ते आज आपल्याला समजेल. म्हणजे आपण इथं एक आता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतला. म्हणजे आपल्या ढोंग गावामध्ये किती पाऊस झालेला आहे, पाऊस झालेला किती आहे आणि उन्हाचं प्रमाण किती आहे, म्हणजे सगळं आपल्याला अंदाजित समजणार आहे. याचं कारण काय आहे, जर समजा अतिवृष्टी झालेली पीक पंचनामा व्हायला पाहिजे की नको, ते स्वयंचलित हवामान केंद्र आपल्याकडे सगळं लिस्टच असते. या दिवशी एवढा पाऊस झालेला आहे आणि त्या गावाला पंचनामा व्हायलाच पाहिजे, असं त्याचा उद्देश आहे. आणि आपण देणार आहे ती जागा. म्हणजे आपण सर्वे केलेले, देवादादाने आपण सरपंच साहेबांनी असं केलेले आहेत आपण सर्वे. त्यामुळे ते हवामान केंद्र स्थापन होणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्याच पीक पंचनामा वगैरे सगळं कामाला येणार आहे ते. आणि जर समजा अतिवृष्टी झालेली आहे आणि पिकाचं नुकसान झालेलं आहे तर निश्चित कळवा आम्हाला, जेणेकरून वळीदादाने मागच्या पावसाळ्यामध्ये नावं दिलेत. आम्ही कसं आहे, जर समजा तिथपर्यंत जाता येईल नाही तर यादी दिली आमच्याकडे तर आम्ही ते सुद्धा ऍड करू शकतो त्याच्यात. निश्चितच कंटाळा न करता आपलं नुकसान झालं तर आपण यादी द्या आमच्याकडे. म्हणजे तुमचं काय नुकसान झालेलं ते भरपाई थोडं कुठं भर होईल ते नुकसानीचा. ठीक आहे. म्हणजे योजना अशा आहेत आपल्याकडे, योजना भरपूर आहेत. 50% योजना आहेत, 50% योजना आता, आणि बाकी 80% पण योजना आहेत. आणि वनपट्टा धारक आहेत. वनपट्टा धारक फक्त इटवाई मध्ये 3च लोक आहेत, ढोंग मध्ये काही नाही. इटवाई मध्ये 3 लोक आहेत, बाकी काही नाही. मग वनपट्टा धारकांना 70 ते 80%, 90% पर्यंत अनुदान आहे. ट्रॅक्टर घेतली, अवजार बँक घेतली, 90% अनुदान. आता विचार करा, 10 लाखाचं समजा 10 लाखाचे अवजार बँक आहे, त्याला 9 लाख रुपये अनुदान भेटणार आहे, 1 लाख रुपये त्याला भरावं लागणार आहे. अशी योजना कुठं आहे का? खूप चांगल्या योजना आहेत, पण घ्यायला पाहिजे. आता अवजार बँक म्हणून आपण पण घेऊ शकतो. अवजार बँक मध्ये आता पळसून मध्ये आपल्या ढोंग शिवारातले लोकांनी, आपल्या ढोंग शिवारमध्ये शेती आहे पण ते राहायला पळसून मध्ये, त्यांनी जवळपास 4 अवजार बँक घेतलेले आहेत. 4 अवजार बँक मध्ये एका अवजार बँकला 4 लाख रुपये अनुदान आहे. त्याचं कसं आहे, आता समजा माझी शेती आहे, मला ट्रॅक्टर घ्यायचंय, मग अनुदान घ्यायचं. त्याचं कसं आहे, एक ट्रॅक्टर घेतली आणि 3 अवजारे घेतले म्हणजे त्याला 10 लाख रुपयाचा म्हणजे बिल पाहिजे, बिल पावती 10 लाखाची पाहिजे, त्याला 4 लाख रुपये अनुदान भेटते. म्हणजे एकंदर 3 वस्तू आणि 1 ट्रॅक्टर असं टोटल आहे ना 6 लाखामध्ये आपल्याला पडते. 6 लाखामध्ये आपल्याला टोटल बिल होते. त्यामुळं निश्चितच अवजार बँक घ्या. ठिबक आहे, 90% अनुदान आहे, कोणी पण घेऊ शकतो. चांगला, मागं पण मी सांगितलं तुम्हाला ठिबकाचा अर्ज करा. अनुदान ते पूर्वी होऊन गेलेले आहेत
ते चालणार नाही. पहिलं कसं होतं, बँका 7-12वरती बोजा चढवला आणि तुम्ही घ्यायला आता तयार नाही. ते तसं आता नाही. आता सरळ तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि काय अडचण आली तर निश्चित मला फोन करा. तरुण मित्रांनो, AI ऍप डाउनलोड करा आणि आपल्या घरच्या घरी सगळं तिथं आपल्या भाषेमध्ये पण आहे. त्याचं आपल्या भाषेमध्ये बोललं ना, आपल्या मावची भाषा कोकणी भाषेमध्ये बोललं तरी सुद्धा आपल्याला त्याचं सगळं सविस्तर उत्तर येणार आहे. त्यामुळे महाविस्तार AI ऍप करा आणि ॲग्रिस्टॅग शेतकरी ID 109 लोक बाकी आहेत, त्या ॲग्रिस्टॅग शेतकरी ID ते काढून घ्या, अन्यथा त्यांना योजना पुढे भेटणार नाहीत. आणि जर समजा मयत वारस लावायचं असेल तरी सुद्धा पुढच्या प्रोसेस करून घ्या. तलाठी मॅडम असतील ते आपल्या आहेत आणि ते लवकर करा. पण आपणच अर्ज देत नाही तर ते काय करणार तिथं, असं आहे. आपणच कंटाळा करतो. ठीक आहे, तुमच्या काय अडचणी असेल तर मला निश्चित फोन करा, सांगा. आता सांगू शकता तरी काय अडचण नाही. ठीक आहे. आता 8 नंबर म्हणजे ग्रामपंचायतला कर वसुली आकारण करता तो आपण 8 नंबर तयार करतो. पण ती सनद आता 8 सिटी सर्वे होईल, परंतु सनद काही आपस आपण येईल नाही. यावेळेस सनदुनी त्यावेळेस मग आपण त्यांना महत्व तुम्हाला व्यवस्थित पटाडून सांगेन की सनदवर आपण काय काय करू शकतो. आता काय होईल जायला अभिमानी जागा अतिभिमानी जागा म्हणजे तुम्हाला पहिला सुरुवातला सांगणार तशा नाही व्हायला पाहिजे. काय होईल जायला कुणालाच काय फायदा नाही. आपण पोलीस स्टेशन मध्ये घ्याव तर निकाल कुणानीच बाजू नाही लागाव, कारण आपण ते नाव पुरावाच नाही. 8 नंबर म्हणजे तुम्हाला पुरावा नाही. सनद म्हणजे तुम्ही तेव्हा जागानं मालकी तुम्ही आपण करू शकता. तर त्यांनी करता वादविवाद करता. आता काल ती मोगरानी 2 भानगडी ग्रामसभा करीने 2 जागा भानगड मिटाडायला जाणार पडा नाही. त्याला तुम्ही मला काय म्हणजे अर्ज बिर्ज द्या पाशी आम्ही बॉडी मी तुम्ही कुठे येऊ काय वादी समोर काय दुसरं काय पर्याय नाही. काय दादा मोजमाप कर दिया मोजमाप कर दिला का नहीं जायज में मोजमाप कर दिना होना जरा त्यानं मोजमाप कर दिया. काय आपला गाव आता कशा गाव ना आपला पदाधिकारी आहात पोलीस पाटील पदाधिकारी बटा मी आपली गाव बैठक लिनी चर्चा करा त्यावर शासकीय जी अडचण राहते त्याला आम्ही उद्या मदत करायला. बाकी तुम्हाला येणे पुढे तुम्ही काय बोलू नाही शकू. तो टाका दिमाग चटकेला पण तो दुसऱ्या हातून प्रतिसाद करेल ना, तो बी भांडण करेल. आता कशा गाव लेवलला एकदा चर्चा करा. घर ना जागा ना तोंड आमना जागा करता अशा प्रकारे मग नहीं मोजमाप आपने कर दिया लगेल त्याला मोजमाप तर उद्याला पण एकदा समजाडीन साहित्य काय आज ज्या बी काही विषय आपली आज चांगला नाही करता काय दुसरी अडचण का आणि ज्यांना फोटो काढायचा आहे ज्यांना फोटो काढायचा आहे त्यांना म्हणजे फक्त आता सध्या निधी नसल्यावर पैसा टाकायचा. रेशन कार्ड नापास आपण काही नाही नाव वगैरे रेशन दुकानदारला